धीरज परदेशी प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आरोपींना पाठीशी घालतायत. तसंच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती वेगवेगळे गुन्हे दाखल करून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप कट्टरतावादी मानले जाणारे संग्राम जगताप यांनी केला आणि सगळ्यांचेच डोळे विस्फारले. मी मुख्यमंत्र्यांना भेटून तपास अधिकारी बदलण्याची मागणी करणार आहे, अशी त्यांनी भूमिका सुद्धा मांडली. ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांचा इनडायरेक्ट रोष होता ते अधिकारी आहेत अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन. धीरज परदेशी प्रकरणामध्ये जेव्हा अहिल्यानगर बंदची हाक दिली गेली, तेव्हा याच IPS अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की जर कोणी बळजबरीनं दुकानं बंद करायला लावली किंवा दबाव आणला तर थेट 112ला कॉल करा, मी त्यांचा बंदोबस्त करतो. ही नाव न घेता उघड उघड संग्राम जगताप यांना नडण्याची भाषा होती असं मानलं गेलं. म्हणूनच आता बॅकफायर म्हणून संग्राम जगताप यांनी त्यांनाच टार्गेट करायचं ठरवलंय. नक्की कोण आहेत IPS सुदर्शन मुमक्का आणि खरंच धीरज परदेशी यांच्या हत्येचा तपास भरकटवला जातोय का, की कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे राजकारण्यांची गणितं बिघडतात? संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अहिल्यानगरमध्ये घडलेलं धीरज परदेशी यांच्यासोबतचं प्रकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. धीरज कामावरती असताना दर्गा दायरा परिसरामध्ये काही तरुणांनी त्याच्यावरती लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने अमानुष हल्ला केला, ज्यामध्ये उपचारादरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तत्परतेने कारवाई करत 6 आरोपींना तात्काळ अटक सुद्धा केली. एका निष्पाप कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे शहरामध्ये जनक्षोभ उसळणं आणि संताप व्यक्त होणं हे स्वाभाविक होतं. पण याला वेगळं वळण मिळालं ते कपाळावरती भगवा टिळा लावल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली आणि एक विराट मोर्चा काढला. तेव्हापासून संग्राम जगताप यांनी पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि आरोपींच्या अनधिकृत घरांवरती बुलडोझर चालवण्याची मागणी केली. मात्र तपासाची चक्र फिरू लागल्यावरती आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या हेतूवरती शंका उपस्थित केली. पोलीस मुख्य सूत्रधाराला वाचवत आहेत, फक्त मदत करणाऱ्यांना अटक करतायत आणि विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून प्रकरणाची दिशा बदलतायत, असा खळबळजनक आरोप जगताप यांनी केला. यावरूनच त्यांनी अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि शहर उपअधीक्षक दिलीप टिप्रसे यांच्यावरती निशाणा साधत मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र तपास अधिकाऱ्याची मागणी केली. कारण SP मुमक्का सुदर्शन यांनी घेतलेली भूमिका ही आमदारांच्या राजकीय नॅरेटिव्हला छेद देणारी ठरली होती. मुमक्का यांनी असं सांगितलं होतं की कोणीही बळजबरीनं दुकानं बंद करू शकत नाही. जर कोणी दबाव टाकत असेल तर व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी थेट 112 क्रमांकावरती कॉल करावा. पोलीस तात्काळ बंदोबस्त करतील आणि गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं जाईल. कायदा सुव्यवस्था आणि शहरामध्ये शांतता राखण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्यांवरती कारवाई करणं हा पोलिसांचा कर्तव्य भाग होता. पण आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेनुसार धीरज परदेशी यांची झालेली हत्या हा हिंदू समाजावरील आणि कर्मचाऱ्यावरील अत्याचार होता. त्यामुळे हिंदू समाजानं आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणं, संताप व्यक्त करणं स्वाभाविक आहे. पण पोलीस प्रशासन जर बंद मोडून काढण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेत असेल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत असेल, तर ते हिंदुत्वाच्या विरोधात जाणार आहे आणि तपास भरकटवणार आहे, असं संग्राम जगताप यांना वाटलं. थोडक्यात सांगायचं तर पोलीस मूळ हत्येच्या तपासापेक्षा आंदोलन चिरडण्यामध्ये आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्यात जास्त रस दाखवतात, ज्यामुळे मुख्य आरोपी आणि सूत्रधार हे नामानिराळे राहत आहेत, असं जगताप यांना सुचवायचं होतं. पण याच सगळ्यातून राजकीय सामाजिक अजेंडा हा एकमेकांशी थेट धडकवला गेला. पण त्यानिमित्ताने एक नाव सगळीकडे चर्चेत आलं. ते नाव म्हणजे IPS मुमक्का सुदर्शन यांचं. नुकतंच मे 2026 मध्ये मुमक्का सुदर्शन यांनी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पण ते नगरमध्ये येण्यापूर्वी त्यांचा इतिहास नेमका कसा होता ते थोडक्यात बघूया. तर मुमक्का सुदर्शन हे मूळचे आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील एका अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी ठोस केलं पाहिजे या जिद्दीनं त्यांनी UPSCचा मार्ग निवडला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून ते IPS झाले. महाराष्ट्रामध्ये त्यांना पहिलं चॅलेंज मिळालं ते गडचिरोली सारख्या अत्यंत संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागामध्ये. गडचिरोलीच्या आरमोरी भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी नक्षलविरोधी C60 दलाचं नेतृत्व केलं. जंगलामध्ये राहून फक्त बंदुकाचा वापर न करता स्थानिक आदिवासींचा विश्वास जिंकून त्यांनी तिथे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. त्यानंतर नागपूरमध्ये DCP गुन्हे शाखा म्हणून काम करताना त्यांनी आंतरराज्य गुन्हेगारी टाळ्यांचं कंबरडं मोडलं. ऑनलाईन जुगार आणि दुबईपर्यंत नेटवर्क पसरलेल्या सोंटू जैन प्रकरणातील त्यांची कारवाई असो किंवा नागपुरातील हुक्का पार्लर आणि ड्रग्ज विरोधामध्ये त्यांनी चालवलेली ड्रग्ज फ्री नागपूर सिटी ही मोहीम असो,
राजकीय दबाव बाजूला सारून काम करण्याची त्यांची शैली ही नागपुरामध्ये प्रचंड गाजली. यानंतर जेव्हा त्यांची नियुक्ती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली तेव्हा त्यांनी अवैध वाळू उत्खनन, दारू तस्करी आणि हप्तेखोरीवरती असा काही प्रहार केला की संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. चंद्रपूरमध्ये त्यांनी वापरलेला क्रॉस रेड फॉर्म्युला बऱ्याच चर्चेत आला, ज्यामध्ये त्यांनी अवघ्या 25 दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 925 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकून 4.5 कोटी रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला होता. असा हा कडक, कोणाचीही गय न करणारा आणि थेट ऍक्शन मोडमध्ये काम करणारा अधिकारी जेव्हा अहिल्यानगरमध्ये आला तेव्हा नगरच्या गुन्हेगारी जगतामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये अस्वस्थता निर्माण होणं उघड होतं. त्यामुळे त्यांचा अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर आणि धीरज परदेशी प्रकरणामध्ये सुद्धा मोठं क्लिअर होता की दोन धर्मामध्ये तेढ निर्माण न होता शांतता राहिली पाहिजे. पण हेच संग्राम जगताप यांना रुचलेलं दिसत नाही, कारण एखाद्या घटनेमध्ये राजकीय अँगल शोधणं आणि त्याचा आपल्यासाठी कसा फायदा होईल हे राजकारण्यांना चांगलं जमत असतं. गेल्या काही काळापासून आमदार संग्राम जगताप यांची राजकीय शैली ही तीव्र आक्रमक हिंदुत्वाकडे झुकलेली दिसली. म्हणूनच या धीरज परदेशी या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी तोच अँगल पकडून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणावरती अहिल्यानगरच्या एका स्थानिक पत्रकाराने अशी बातमी केली होती की हा जो धीरज परदेशी आहे याचं आणि जे सगळे गुन्हेगार आहेत त्यांचं वैर होतं. धीरज परदेशी हा सुद्धा हिंदुत्व मानणारा आणि गोहत्येला विरोध करणारा मुलगा होता, जो संग्राम जगतापांच्या जवळचा होता आणि त्याच त्यांच्या जुन्या वादातून त्याची हत्या झाली असं त्या पत्रकारांनी सांगितलं. आता याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे पोलीस तपासामध्ये समोर येईलच, पण संग्राम जगतापांनी या हत्या प्रकरणाला हिंदुत्वाचा अँगल देऊन वातावरण चिघळवलं गेलं. यांच्यातून संग्राम जगताप यांना आपण कसे आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत हे जरी दाखवून द्यायचं असलं तरी अहिल्यानगर मधल्या जनतेमध्ये वेगळा नॅरेटिव्ह पसरवला जात होता, ज्याला मुमक्का सुदर्शन यांनी विरोध केला. मुमक्का सुदर्शन यांच्यासारख्या अधिकाऱ्याचा भूतकाळ पाहिला तर त्यांनी कधीही राजकीय दबावापुढे झुकून काम केलेलं नाहीये. मग अहिल्यानगरमध्ये घडणाऱ्या या संघर्षामध्ये नक्की कोण बरोबर आणि कोण चूक असा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतं? धीरज परदेशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे का, की संग्राम जगताप यांचे आरोप रास्त कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.